आणि आता एक नजर टाकणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांवर। शरद पवारांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका। निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटप न झाल्याचा मुद्दा देखील उपस्थित होणार। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये शरद पवार यांची 21 तारखेला सभा। आमदार रोहित पवार यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। येत्या 24 फेब्रुवारीला पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा। मेळाव्यामध्ये तिन्ही पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। फिर एक बार मोदी सरकार। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये भाजपचं नवं गाणं लॉन्च। निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थकांमधील राडा प्रकरणी कारवाई सुरूच। चिपळूण पोलिसांकडून आतापर्यंत 8 जणांना अटक केलेल्या 8 जणांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। अटकेतील अनेक जण ठाकरे गटातील। शरद पवार यांच्याकडून आता एनसीपी पासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी। राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पवारांची भेट घेतली। गोविंद बागेमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान मुलगा कुणाल जाचक देखील उपस्थित। बारामतीच्या काटेवाडीतील एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे आणि चंद्रराव तावरे यांची भेट। तावरे हे शरद पवारांचे कट्टर विरोधक। भेटीनंतर मात्र राजकीय वर्तुळात चर्चा। अजित पवारांनी शरद पवारांची फारकत घेतल्यानंतर अजित पवारांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आता राजकारणामध्ये हळूहळू सक्रिय। आज पक्षाच्या अल्पसंख्याक मेळाव्यात अजित पवारांचे दुसरे पुत्र जय पवार देखील उपस्थित। अहमदनगरमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा संपन्न। मेळाव्याला नगर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती। नांदेड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी देखील एसटी सेवा बंदच। एसटी महामंडळाचं 80 लाख रुपयांचं नुकसान। पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार एसटी सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार। बुलढाण्यातील जिल्हा कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयाविरोधात कृषी हवामान तज्ज्ञ न्यायालयात जाणार। पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना होत हवामान केंद्राची मदत। नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 19 फेब्रुवारीला अयोध्येमध्ये बनवणार 7000 किलोचा श्रीराम भोग हलवा। रामभक्तांना या प्रसादाचा लाभ घेता येणार। पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणामध्ये केवळ 59% पाणीसाठा शिल्लक। पाऊस लांबणीवर गेल्यास पाणी टंचाईची शक्यता निर्माण होणार। बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये 2.69 मीटरनं वाढ। सरोवरातील अनेक प्राचीन मंदिर पाण्याखाली तर जैवविविधता देखील धोक्यात। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना। अनेक गावातून टँकरची मागणी। तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि गटविकास अधिकारी मनोज राऊतांनी आढावा घेतला।